नमस्कार मित्रांनो, मी नायकवाडे PS औद्योगिक प्रशिक्षण संस्था तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद. मित्रांनो, आजच्या पाठामध्ये आपण इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट मध्ये कोणकोणत्या प्रकारच्या प्रेरणा किंवा टॉर्क वापरल्या जातात आपण ते आज पाहणार आहोत. तर इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय हे आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी पाहिलेच आहे. तरी या ठिकाणी पुन्हा एकदा त्या ठिकाणी सांगतो. इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट म्हणजे असे इन्स्ट्रुमेंट ज्याच्यामध्ये की मोजमाप केलेली किंमत ही पॉइंटरच्या साहाय्याने आपल्याला दर्शवली जाते, इंडिकेट केली जाते. असे जे इन्स्ट्रुमेंट असतात त्याला आपण इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट असं संबोधलेलं आहे. तर हे इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट मध्ये वेगवेगळे टॉर्क्स वापरले जातात. तर ते कोणते टॉर्क्स आहेत त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. आणि या टॉर्क मध्ये ज्यावेळेस पॉइंटरला टॉर्क मिळतो आणि पॉइंटर त्याच्या झिरो पोझिशन पासून पुढे सरकतो त्यावेळेस तो पॉइंटर योग्य त्या किमतीला थांबण्यासाठी त्याला कंट्रोल सुद्धा करणं गरजेचं आहे. तर कंट्रोल करण्याच्या पद्धती कोणत्या आहेत आणि पॉइंटर ज्यावेळेस कंट्रोल होतो त्यावेळेस पॉइंटरला डॅम्पिंग होऊन तो पॉइंटर ठराविक किमतीला त्या ठिकाणी स्थिरावणं सुद्धा गरजेचं आहे. तर हे कोणत्या पद्धतीने त्या ठिकाणी डॅम्पिंग साधली जाते या सर्व बाबींचा अभ्यास आपण आजच्या या पाठामध्ये करणार आहोत. तर प्रथमतः इंडिकेटिंग मापकामध्ये कोणकोणते टॉर्क वापरले जातात आपण ते पाहूया. तर इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट मध्ये 3 प्रकारचे वेगवेगळे टॉर्क्स वापरले जातात. तर ते कोणते आहेत? तर पहिला प्रकार आहे डिफ्लेक्टिंग टॉर्क, दुसरा आहे कंट्रोलिंग टॉर्क आणि तिसरा आहे डॅम्पिंग टॉर्क. आता डिफ्लेक्टिंग टॉर्क म्हणजे काय, कंट्रोलिंग टॉर्क म्हणजे काय आणि डॅम्पिंग टॉर्क म्हणजे काय ते आपण या ठिकाणी पाहूया. तर डिफ्लेक्टिंग टॉर्क, द डिफ्लेक्टिंग टॉर्क कॉजेस द मूव्हिंग सिस्टीम टू मूव्ह फ्रॉम इट्स झिरो पोझिशन. म्हणजे डिफ्लेक्टिंग टॉर्क म्हणजे काय, तर तुमच्या पॉइंटरला त्याच्या झिरो पोझिशन पासून मूव्ह करण्यासाठी, त्याच्या 0 या किमतीपासून पुढे सरकण्यासाठी जी प्रेरणा लागते त्या प्रेरणेला आपण काय म्हणत असतो, डिफ्लेक्टिंग टॉर्क असं म्हणत असतो. हे डिफ्लेक्टिंग टॉर्क कशामुळे त्या ठिकाणी होतं, तर डिफ्लेक्टिंग टॉर्क हे त्या ठिकाणी असलेल्या इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर मेकॅनिकल एनर्जी मध्ये केलं जातं आणि तुमचा तो पॉइंटर झिरो पोझिशन पासून पुढे सरकला जात असतो. याला आपण काय म्हणत असतो, डिफ्लेक्टिंग टॉर्क असं म्हणत असतो. हा झाला पहिला प्रकार. दुसरा प्रकार आहे कंट्रोलिंग टॉर्क. तर हा कंट्रोलिंग टॉर्क कशा पद्धतीने आहे, तर कंट्रोलिंग टॉर्क इट इज द टॉर्क विच कंट्रोल्स मूवमेंट ऑफ द पॉइंटर ऑन अ पर्टिक्युलर स्केल अकॉर्डिंग टू द क्वांटिटी टू बी मेजर्ड अकॉर्डिंग टू द क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पासिंग थ्रू इट. म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी किती पास झालेली आहे आपल्या त्या इन्स्ट्रुमेंट मधून त्यानुसार तुमचा जो टॉर्क आहे तो तुमच्या पॉइंटरला कंट्रोल करण्याचं काम त्या ठिकाणी करत असतो आणि योग्य त्या किमतीला थांबवण्याचं काम हा तुमचा कंट्रोलिंग टॉर्क त्या ठिकाणी करत असतो. सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं म्हणलं तर असे मीटर्स ठराविक काळातील कंट्रोलिंग टॉर्क मध्ये जर तुम्हाला थोडक्यात सांगायचं जर असेल तर मीटरच्या काठ्याला डिफ्लेक्टिंग टॉर्क मुळे त्या ठिकाणी प्रेरणा मिळते म्हणून काटा हा झिरो पोझिशन पासून पुढे सरकतो. मग काटा ज्यावेळेस झिरो पोझिशन पुढे सरकतो त्यावेळेस तो आपल्याला ठराविक किमतीला जाऊन त्या ठिकाणी थांबणं सुद्धा गरजेचं आहे. तर त्यासाठी जो टॉर्क वापरला जातो तो तुमचा त्या ठिकाणी कंट्रोलिंग टॉर्क वापरला जातो. आणि काटा ज्यावेळेस तुम्हाला किमतीला जाऊन थांबेल ज्यावेळेस आपण याचा इनपुट सप्लाय बंद करू, वाहणारा प्रवाह इनपुट सप्लाय जर बंद केला तर त्यावेळेस पॉइंटर हा परत त्याच्या झिरो पोझिशनला सुद्धा येणं तितकंच गरजेचं आहे. तर यासाठी जो टॉर्क वापरला जातो त्याला आपण कंट्रोलिंग टॉर्क म्हणतो. आणि तिसरा प्रकार आहे डॅम्पिंग टॉर्क. तर डॅम्पिंग टॉर्क म्हणजे काय, डॅम्पिंग टॉर्क इट प्रोड्युस्ड बाय अ डॅम्पिंग और स्टॉपिंग फोर्स विच ऍक्ट ऑन द मूव्हिंग सिस्टीम ओनली वेन इट इज मूव्हिंग अँड ऑलवेज अपोजिट टू इट्स मोशन. म्हणजे पॉइंटर ज्यावेळेस त्याच्या झिरो पोझिशनवरून पुढे सरकतो, डिफ्लेक्ट होतो, डिफ्लेक्ट झाल्यामुळे पॉइंटर हा झिरो पोझिशन सोडून पुढच्या किमतीला त्या ठिकाणी जात असतो. आणि हा जात असताना त्या ठिकाणी आपण कंट्रोलिंग टॉर्कच्या साहाय्याने त्या ठिकाणी पॉइंटरला कंट्रोल करत असतो. पण डॅम्पिंग का करत असतो, तर तो पॉइंटर आपल्याला ऍक्युरेट किमतीला कमीत कमी वेळेमध्ये त्या ठिकाणी स्थिरावणं गरजेचं असतं. तर तो जो टॉर्क असतो तो टॉर्क म्हणजे माझा डॅम्पिंग टॉर्क असतो. आणि मग त्या ठिकाणी मी डॅम्पिंग साधून तो पॉइंटर माझा योग्य त्या किमतीला आणि कमी वेळेमध्ये माझा पॉइंटर त्या ठिकाणी थांबणं गरजेचं आहे. म्हणून त्या ठिकाणी जो टॉर्क वापरला जातो त्याला आपण डॅम्पिंग टॉर्क असं संबोधित असतो. तर अशा 3 प्रकारचे टॉर्क आपण या इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट मध्ये वापरत असतो. पहिला आहे डिफ्लेक्टिंग, दुसरा आहे कंट्रोलिंग आणि तिसरा आहे डॅम्पिंग. मग आता
डिफ्लेक्टिंग टॉर्कमुळे पॉइंटर हा 0 पोझिशन पासून पुढे सरकतो, हे योग्य आहे. पण ज्यावेळेस त्याच्यावर कंट्रोल साधलं जात असतं, कंट्रोल साधण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्या कोणत्या पद्धती आहेत आपण त्या पाहूया. आणि डॅम्पिंग सुद्धा त्या ठिकाणी साधण्यासाठी वेगळ्या पद्धती आहेत. त्या कोणत्या आहेत आपण त्या आता पाहूया. तर कंट्रोलिंग टॉर्क मध्ये जर तुम्ही पाहिलं तर कंट्रोलिंग टॉर्क मध्ये दोन पद्धत वापरल्यात आपण त्या ठिकाणी. एक आहे स्प्रिंग कंट्रोल मेथड आणि दुसरी आहे ग्रॅव्हिटी कंट्रोल मेथड. आता ही स्प्रिंग कंट्रोल मेथड च्या सहाय्याने कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण पॉइंटरला कंट्रोल करू शकतो आणि ग्रॅव्हिटी कंट्रोल मेथडच्या सहाय्याने आपण आपल्या पॉइंटरला कशा पद्धतीने त्या ठिकाणी कंट्रोल करतो आपण ते पाहूयात. तर तुमच्या स्क्रीनवरती मी तुम्हाला डायग्राम दाखवले स्प्रिंग कंट्रोल मेथड. या स्प्रिंग कंट्रोल मेथडचे जर डायग्राम जर आपण लक्षपूर्वक जर पाहिलं तर या ठिकाणी ज्या डायग्राम मध्ये काय केलेलं आहे, मी एक त्या ठिकाणी पिव्होट वापरलाय. हा जो आयताकृती भाग दिसतो तो आयताकृती भाग म्हणजे माझा पिव्होट आहे. पिव्होट म्हणजे एक साचा आहे ज्याच्यामध्ये की मी माझी ज्वेल बेरिंग त्या ठिकाणी बसवलेली आहे. मग ज्वेल बेरिंग वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला अशा दोन्ही ठिकाणी मी काय केलंय, माझा पिव्होट बसवलेला आहे आणि ह्या दोन्ही पिव्होट मध्ये मी ज्वेल बेरिंग त्या ठिकाणी बसवलेल्या आहे. मग ह्या ज्वेल बेरिंग का बसवलेल्या आहेत, तर माझा हा जो स्पिंडल आहे, ज्या बेरिंग मध्ये मी हा स्पिंडल बसवणार आहे, हा व्हर्टिकल जो दिसत आहे तो माझा स्पिंडल आहे. हा स्पिंडल सहजासहजी मूव्ह व्हावा म्हणून त्या ठिकाणी मी बेरिंग बसवलेल्या आहे. या स्पिंडलवरती मी दोन स्प्रिंग सुद्धा बसवले आहेत, ज्या की स्प्रिंग ह्या फॉस्फरस ब्रांच या मटेरियल पासून तयार केलेल्या आहेत. एक स्प्रिंग ही क्लॉकवाईज दिशेने बसवलेली आहे तर दुसरी स्प्रिंग ही अँटी क्लॉकवाईज दिशेने मी या ठिकाणी बसवलेली आहे. या दोन्ही स्प्रिंगला कंट्रोल स्प्रिंग असं आपण संबोधू शकतो. त्यानंतर याच स्पिंडलवरती जर आपण पाहिलं तर माझा पॉइंटर देखील मी या ठिकाणीच बसवलेला आहे. कारण ज्यावेळेस माझा हा स्पिंडल फिरायला लागेल त्यावेळेस माझा हा पॉइंटर देखील त्या ठिकाणी ऑटोमॅटिक फिरणं गरजेचं आहे. म्हणून मी त्या पॉइंटर हा माझ्या स्पिंडल वरतीच बसवलेला आहे. आणि पॉइंटरच्या मागच्या बाजूला जर पाहिलं तर या ठिकाणी मी बॅलन्स वेट बसवलाय. म्हणजे पॉइंटर हा त्या ठिकाणी स्केल वरती कसल्याही प्रकारचा टच होता कामा नये किंवा स्केलच्या वरच्या बाजूला जो ग्लास वापरलेला असतो आपण डिस्प्लेसाठी, तर त्या ग्लासला सुद्धा तो पॉइंटर त्या ठिकाणी स्पर्श करू नये. अशासाठी बॅलन्स वेट म्हणून त्या ठिकाणी मी पॉइंटरच्या मागच्या बाजूला बॅलन्स वेट बसविलेलं आहे. तर मग हे कशा पद्धतीने कार्य करतं, तर ज्या वेळेस माझ्या पॉइंटरला टॉर्क मिळतो, पॉइंटर हा माझा त्यावेळेस टॉर्क मिळाल्यामुळे माझा पॉइंटर फिरायला लागतो. पॉइंटर ज्यावेळेस हळूहळू 0 पोझिशन पासून पुढे सरकत असतो त्यावेळेस या ठिकाणी वापरलेल्या ज्या कंट्रोल स्प्रिंग आहेत त्यामध्ये एक स्प्रिंग ही क्लॉकवाईज गुंडाळलेली होती मी आणि दुसरी ही अँटी क्लॉकवाईज गुंडाळली होती. तर ज्यावेळेस माझा पॉइंटर हा 0 पोझिशन पासून पुढे जात असेल त्यावेळेस माझी एक स्प्रिंग त्या ठिकाणी उघडली जात असते तर दुसरी स्प्रिंग ही ऑटोमॅटिक त्या ठिकाणी गुंडाळली जात असते. यामुळे काय होतं की हा या एक स्प्रिंग खोलणे आणि दुसरी स्प्रिंग गुंडाळणे यामुळे माझा पॉइंटर हा हळूहळू मला योग्य त्या किमतीवरती त्या ठिकाणी जाऊन स्थिरावण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे ही जी कंट्रोलिंग टॉर्कची मेथड आहे तर ही ह्या दोन स्प्रिंगच्या साह्याने त्या ठिकाणी कंट्रोल केली जाते आणि योग्य त्या किमतीला माझा पॉइंटर स्थिरावला जात असतो. अशा पद्धतीने या कंट्रोल स्प्रिंग मेथडच्या साह्याने माझा जो टॉर्क आहे त्या टॉर्कला मी त्या ठिकाणी कंट्रोल करू शकतो. त्यानंतर दुसरी पद्धत आहे माझी ग्रॅव्हिटी कंट्रोल मेथड. ग्रॅव्हिटी कंट्रोल मेथड मध्ये कशा पद्धतीने त्या ठिकाणी कार्य करतं तर ते पाहूयात आपण. बघा, ग्रॅव्हिटी कंट्रोल मेथड जर आपण लक्षपूर्वक या ठिकाणी पाहिलं तर या ग्रॅव्हिटी कंट्रोल मेथड मध्ये सुद्धा मी काय केलंय, हा जो माझा या ठिकाणी स्पिंडल आहे हा तुम्हाला आता टॉप व्ह्यू या ठिकाणी दर्शवलेला आहे. हा स्पिंडल परत ज्या पद्धतीने स्प्रिंग कंट्रोल मेथड मध्ये होतं त्या पद्धतीनेच हा स्पिंडल तुमच्या ज्वेल बेरिंगच्या साह्याने पिव्होट मध्ये त्या ठिकाणी बसवलेला असतो आणि त्याच स्पिंडलवरती माझा पॉइंटर देखील मी बसविलेला आहे. आणि या पॉइंटरच्या जर मागच्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी दोन वेट मी बसवले आहेत. एक आहे बॅलन्स वेट म्हणून आणि दुसरा आहे कंट्रोल वेट म्हणून. असे दोन वेट्स मी या पॉइंटरला मागच्या बाजूला बसवलेले आहेत. आता हे कशा पद्धतीने कार्य करतं तर बघा, अतिशय सिंपल आहे. ज्या वेळेस माझ्या ह्या पॉइंटरला डिफ्लेक्टिंग टॉर्क मिळतो, त्यावेळेस हा पॉइंटर 0 पोझिशन पासून पुढे सरकण्याचा प्रयत्न करत असतो. मग 0 पोझिशन पासून ज्यावेळेस हा पॉइंटर माझा पुढे सरकत असतो त्यावेळेस माझं हे जे कंट्रोल वेट आहे, हा कंट्रोल वेट ऑटोमॅटिकली या ठिकाणी माझ्या डाव्या बाजूला सरकेल. कंट्रोल वेट ऑटोमॅटिकली डाव्या बाजूला सरकला म्हणजे माझा बॅलन्स वेट सुद्धा ऑटोमॅटिक डाव्या बाजूला सरकेल, कारण हे तिघही एकमेकाला जोडलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी काहीतरी अँगल तयार होतो जो की अँगल माझा थिटा असतो. आणि ज्यावेळेस मी ह्या मीटरला दिलेला इनपुट सप्लाय काढून घेईन
त्यावेळेस हा माझा पॉइंटर परत या 0 पोझिशनकडे येणं गरजेचं आहे. तर त्यासाठी मी या ठिकाणी माझा जे बॅलन्स वेट आहे त्याच्या सहाय्याने काय केलं जातं, हा पॉइंटर बॅलन्स त्या ठिकाणी साधला जात असतो. आणि ज्यावेळेस इनपुट सप्लाय मी काढून घेईन त्यावेळेस परत माझा हा जो कंट्रोल वेट आहे हा गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार परत तो या ठिकाणी या ओरिजिनल पोझिशनला येऊन थांबतो आणि पॉइंटर हा माझा 0 पोझिशनला येऊन थांबत असतो. अशा पद्धतीने तुमच्या ह्या स्प्रिंग कंट्रोल मेथडमध्ये आणि ग्रॅव्हिटी कंट्रोल मेथडमध्ये अशा दोन्ही पद्धतीच्या सहाय्याने तुम्हाला तुमचा पॉइंटर त्या ठिकाणी कंट्रोल करता येत असतो. मग स्प्रिंग कंट्रोल मेथडमध्ये जी स्प्रिंग वापरली आहे त्या स्प्रिंग मध्ये कोणकोणते गुणधर्म असले पाहिजेत आणि ग्रॅव्हिटी कंट्रोलचे कोणते फायदे आहेत आणि कोणते तोटे आहेत आपण ते पाहूयात. तर स्प्रिंग कंट्रोल मध्ये कोणकोणते गुणधर्म असणं गरजेचं आहे, तर पहिला गुणधर्म सांगितलाय की स्प्रिंगचा धातू हा अचुंबकीय असणं गरजेचं आहे. जर त्या ठिकाणी जर स्प्रिंग ही जर चुंबक असेल तर त्या ठिकाणी ती चुंबक असल्यामुळे ती आकर्षिली जाईल आणि त्या ठिकाणी कुठल्या तरी भागाला त्या ठिकाणी ती चिटकून बसेल आणि त्या ठिकाणी योग्य त्या पद्धतीने आपल्याला स्प्रिंग कंट्रोल मेथडच्या सहाय्याने पॉइंटरला कंट्रोल करता येणार नाही. म्हणून तो जो स्प्रिंग वापरली आहे ती अचुंबकीय असणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा गुणधर्म काय सांगितलाय की विशिष्ट विरोध कमी असणं गरजेचं आहे. त्या स्प्रिंगचा जो रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स त्या ठिकाणी कमी असणं गरजेचं आहे. तरच त्या ठिकाणाहून कमीत कमी प्रवाह रेजिस्टन्स कमी असल्यामुळे प्रवाह जास्तीत जास्त वाहत राहील आणि अॅक्युरेट रिडिंग तुम्हाला त्या ठिकाणी मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून तो रेजिस्टन्स कमी असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा जर गुणधर्म जर त्या ठिकाणी पाहिला तर टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स हा देखील त्या ठिकाणी कमी असला पाहिजे. आता टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स म्हणजे काय, तर ह्याचे बेसिकली दोन प्रकार पडतात, एक पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट आणि दुसरा निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. आता पॉझिटिव्ह टेम्परेचर म्हणजे काय, तर ज्यावेळेस करंट वाढतो त्यावेळेस जर टेम्परेचर वाढत असेल तर त्याला पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट म्हणायचं. आणि निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट म्हणजे काय, ज्यावेळेस जर करंट वाढतोय त्यावेळेस जर माझा रेजिस्टन्स जर कमी होत असेल तर त्याला म्हणायचं निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. तर हा जो टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स आहे हा देखील आपल्या या स्प्रिंग मध्ये कमी असला पाहिजे, तर ती स्प्रिंग तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी कार्य करून तुम्हाला कंट्रोल साधता येत आहे. त्यानंतर चौथा गुणधर्म सांगितलाय की ही स्प्रिंग ही ढिली पडणारी नसावी. कालांतराने वापरून आपल्या स्प्रिंग्स या ढिल्या पडत असतात. तर त्या ढिली जर पडणाऱ्या असेल तर त्यावेळेस तुम्हाला कालांतराने ते मीटर तुम्हाला ऍक्युरेट रिडिंग त्या ठिकाणी दर्शवणार नाही, योग्य त्या किमतीला जाऊन तो स्थिरावणार नाही. तर आपल्याला ती स्प्रिंग जर ढिली पडणारी नसेल तर आपल्याला ते अतिशय चांगल्या पद्धतीने ऍक्युरेट रिडिंग त्या ठिकाणी आपल्याला दर्शवेल. तर ह्या सर्व गुणधर्म तुमच्या त्या स्प्रिंग मध्ये असणं अतिशय गरजेचं आहे, तरच ती मेथड आपण चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी साधू शकतो. यानंतर जर आपण पाहिलं तर आपल्या ग्रॅव्हिटी कंट्रोल मेथडमध्ये जे काही फायदे आहेत तर ते कोणकोणते फायदे आहेत आणि त्याचे कोणकोणते तोटे आहेत आपण ते पाहूयात. आणि यामध्ये जे तुम्ही ग्रॅव्हिटी कंट्रोल मेथड आहे तर ह्याचे फायदे आणि तोटे कोणते ते बघूयात. तर पहिला फायदा सांगितला ही पद्धत सोपी आणि मजबूत आहे. अतिशय सिंपल आणि सोप्या पद्धतीने या ठिकाणी या ग्रॅव्हिटी कंट्रोल मेथडची रचना असते, तर हा फायदा आहे. त्यानंतर ह्या पद्धत अतिशय किमतीने स्वस्त असते, हाही देखील या ठिकाणी या मेथडचा फायदा आपल्याला आहे. त्यानंतर तापमान वाढल्यास त्याचा परिणाम कसल्याही प्रकारचा या ठिकाणी होत नाही. टेम्परेचर जर वाढलं तर त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचा परिणाम या आपल्या कंट्रोल मेथडवर होत नाही. हा सगळ्यात चांगला फायदा या ठिकाणी आपल्या या ग्रॅव्हिटी कंट्रोल मेथडचा आहे. त्यानंतर पुढचा फायदा जर पाहिला तर ही मेथड अतिशय जास्त कालावधीसाठी टिकू शकते. ऑटोमॅटिकली आहे, पहिला उदाहरण आपण बघितलं, तापमान वाढल्यावर त्याचा परिणाम होत नाही, म्हणजेच ऑटोमॅटिकली हा जास्तीत जास्त कालावधीमध्ये ही मेथड टिकून राहू शकते. तर हे या ग्रॅव्हिटी कंट्रोल मेथडचे फायदे आहेत. मग आता तोटे पण असतील या मेथडचे, तर तोटे कोणकोणते आहेत, आपण डिसएडव्हान्टेजेस कोणते आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया. पहिला डिसएडव्हान्टेज सांगितलंय, हे जे मीटर्स असतात हे मीटर्स नेहमी तुम्हाला व्हर्टिकल पोझिशन मध्येच ठेवायला लागतात, उभ्या पद्धतीने ठेवायला लागतात. त्या मीटरला जर आडवं केलं आणि जर तुम्ही त्या ठिकाणी रिडिंग घेत असाल तर तुम्हाला हे मीटर्स चांगल्या पद्धतीने रिडिंग त्या ठिकाणी दर्शवणार नाहीत. हे मीटर्स नेहमी उभे ठेवावे लागतात, हा एक तोटा आहे. त्यानंतर दुसरा तोटा सांगितलाय, यामध्ये जी फिरती यंत्रणा वापरली असते ती फिरती यंत्रणा अतिशय जड असते, कारण कंट्रोल वेट आणि बॅलन्स वेट असे दोन वेट या ठिकाणी वापरतात, त्यामुळे या ठिकाणची जी फिरती यंत्रणा आहे ती जड असते. आणि त्यानंतर तिसरा जो तोटा आहे तर तो तोटा म्हणजे सगळ्यात अवघड असा, ज्याच्यामध्ये की स्केल ही असमान असते. हे मीटर जर तुम्ही पाहिलं तर या मीटरवरची जी स्केल ही असते ती कशी असते, असमान असते. म्हणजे सुरुवातीला पाहिलं तर सर्व मार्किंग ह्या जवळ असतात, पुन्हा मधल्या बाजूला पाहिलं तर त्या ठिकाणी मार्किंग हे दूर असतात, आणि परत शेवटच्या जर ठिकाणी पाहिलं तर परत त्या मार्किंग या जवळ असतात. म्हणजे ज्यावेळेस आपण रिडिंग घेऊ त्यावेळेस ह्या स्केल तुमची जी स्केल आहे ती असमान असल्यामुळे रिडिंग घ्यायला त्या ठिकाणी आपल्याला अतिशय अवघड जात असतं. तर हे या मेथडचे त्या ठिकाणी फायदे आणि तोटे असे दोन्ही या ठिकाणी आपण पाहिले आहेत.
तर आपणास ग्रॅव्हिटी कंट्रोल मेथड आणि स्प्रिंग कंट्रोल मेथड हे दोन्ही या ठिकाणी समजलं असेल. आता यानंतर जो आपण पाहणार आहोत तर तो आहे की आपण या डॅम्पिंग साधत असतो, तर त्या डॅम्पिंगच्या कोणकोणत्या पद्धती आहेत. तर त्या 3 पद्धती आहेत. त्यामध्ये पहिली पद्धत आहे एअर डॅम्पिंग. त्या 3 प्रकारच्या डॅम्पिंग टॉर्क आपण त्या ठिकाणी वापरत असतो. तर ह्या कोणकोणत्या आहेत आपण त्या आता पाहूयात. जस्ट स्क्रीनवर जर तुम्ही डायग्राम जर पाहिली तर या ठिकाणी मी काय केलंय, माझा हा जो पॉइंटर आहे हा पॉइंटर मी पिव्होटवर बसवलेला असणारच आहे, स्पिंडल वरती त्या ठिकाणी बसवलेला असणार आहे आणि तो स्पिंडल माझ्या पिव्होट मध्ये मी ज्वेल बेरिंगच्या सहाय्याने फिक्स केलेला असणार आहे. हे तर आपण सर्व मीटर मध्ये पाहत चाललो आहोत. तर या पॉइंटरच्या मागच्या बाजूला मी काय केलेलं आहे, या ठिकाणी मी एक एअर चेंबर वापरलेला आहे. एक एअर चेंबर वापरलेला आहे आणि या एअर चेंबर मध्ये मी काय केलंय, एक पिस्टन त्या ठिकाणी बसवलेला आहे. बरोबर आहे, एक पिस्टन मी त्या ठिकाणी बसवलेला आहे. आणि ह्या पॉइंटरच्या समोरच्या बाजूला जर आपण पाहिलं तर तुम्हाला स्केल त्या ठिकाणी दिसेल, जे की आपल्याला त्या ठिकाणी रिडिंग घेण्यास मदत करेल. तर मग आता हे एअर डॅम्पिंग कशा पद्धतीने साधलं जातं, तर सिंपल आहे की ज्यावेळेस आपण इनपुट सप्लाय ज्यावेळेस मीटरला देऊ त्यावेळेस त्या इनपुट सप्लायमुळे पॉइंटर हा डिफ्लेक्टिंग टॉर्क पॉइंटर मध्ये येईल. या पॉइंटर मध्ये डिफ्लेक्टिंग टॉर्क निर्माण होईल आणि डिफ्लेक्टिंग टॉर्क निर्माण झाल्यामुळे माझा पॉइंटर हा या 0 पोझिशन पासून पुढे सरकण्याचा प्रयत्न करत असतो. ज्यावेळेस माझा पॉइंटर हा 0 पोझिशन पासून पुढे सरकण्याचा प्रयत्न करत असतो त्याच वेळेस पॉइंटरच्या पाठीमागे मी जे हा पिस्टन बसवलेला आहे हा पिस्टन देखील माझ्या या एअर चेंबर मधून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतो. बघा, पॉइंटर 0 पोझिशन पासून पुढे सरकतो, याचाच अर्थ ऑटोमॅटिकली माझा हा पिस्टन या एअर चेंबर मधून हळूहळू मागच्या बाजूला या ठिकाणी सरकण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ज्यावेळेस माझा हा पिस्टन मागच्या बाजूला सरकण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस या एअर चेंबर मध्ये पिस्टनच्या पाठीमागे असलेली हवा माझ्या पिस्टनला पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत असते. तर पिस्टनच्या समोर जी हवा आहे ती बाहेर या ठिकाणी येण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असते. तर ही ज्यावेळेस पिस्टनला आतील हवा आणि बाहेरील हवा ह्या दोन्ही हवेमुळे त्या ठिकाणी पिस्टनला त्या ठिकाणी बाहेर येण्यास अडथळा निर्माण येत असतो. म्हणजेच माझा पॉइंटर हा ऑटोमॅटिकली योग्य त्या किमतीला त्या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो देखील कमीत कमी वेळेमध्ये त्या ठिकाणी योग्य त्या रिडिंगला तो थांबण्याचा प्रयत्न करत असतो. तर अशा पद्धतीनं ह्या एअर डॅम्पिंग या पद्धतीमध्ये आपण डॅम्पिंग साधली जात असते आपल्याला. त्यानंतर दुसरी जी पद्धत आहे तर दुसरी पद्धत आहे तुमची एडी करंट डॅम्पिंग. आता एडी करंट डॅम्पिंग मध्ये कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपला पॉइंटर आपण कमीत कमी वेळेमध्ये स्थिर करतो ते पाहूयात. तर स्क्रीनवरती आपल्या सर्वांना डायग्राम दर्शवलेली आहे. तर यामध्ये काय केले, माझा जो स्पिंडल आहे हा जो व्हर्टिकल पोझिशनचा हा बार दिसतोय हा माझा स्पिंडल आहे आणि तो स्पिंडल नेहमीप्रमाणे मी ज्वेल बेरिंगच्या सहाय्याने पिव्होट मध्ये मी बसविलेला आहे. आणि याच स्पिंडलवरती काय केलंय, मी माझा पॉइंटर देखील बसवलेला आहे नेहमीप्रमाणेच. आणि याच स्पिंडलवरती मी काय केलंय, या ठिकाणी एक डॅम्पिंग डिस्क, एक अल्युमिनियम डिस्क त्या ठिकाणी मी बसवलेली आहे आणि ही अल्युमिनियम डिस्क मी या डॅम्पिंग मॅग्नेटच्या सानिध्यामध्ये त्या ठिकाणी बसवलेली आहे. आता हे कशा पद्धतीने कार्य करतं, तर अतिशय सोपी पद्धत आहे की एअर डॅम्पिंगच्या एडी करंट डॅम्पिंगच्या सहाय्याने कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण डॅम्पिंग साधतो तर ते पाहूयात आपण. जेव्हा डिफ्लेक्टिंग प्रेरणेमुळे फिरती यंत्रणा फिरू लागते तेव्हा डिस्क ही त्या ठिकाणी फिरायला लागते. डिस्क फिरताना ती डिस्क कायम चुंबकाच्या चुंबकीय क्षेत्रामध्ये फिरत आहे. त्यामुळे डिस्क कडून चुंबकीय रेषेमध्ये बदल निर्माण होऊन डिस्क मध्ये एडी करंट निर्माण होत असतो. आणि लेन्झच्या नियमाप्रमाणे डिस्कचे चुंबकीय क्षेत्र डिस्कच्या फिरण्यालाच विरोध करतात. त्यामुळे डॅम्पिंग साधून मीटरचा काटा हा कमी वेळेमध्ये योग्य त्या किमतीला येऊन स्थिरावण्याचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, आता आपण तिसरा प्रकार पाहूयात. तिसरा प्रकार फ्लुइड डॅम्पिंग. आता ही फ्लुइड डॅम्पिंग कशा पद्धतीनं असते तर आपण ते पाहूयात. बघा, फ्लुइड डॅम्पिंग मध्ये जर डायग्राम जर सर्वांनी लक्षपूर्वक या ठिकाणी जर पाहिली तर एका चेंबर मध्ये मी काय केलेलं आहे, या ठिकाणी डॅम्पिंग ऑइल भरलेलं आहे आणि त्या डॅम्पिंग ऑइल मध्ये मी आपला जो स्पिंडल आहे त्या स्पिंडलवर आपली डिस्क कनेक्ट आहे, तर ती डिस्क मी त्या ठिकाणी कनेक्ट केलेली आहे. आता हे कशा पद्धतीने कार्य करतं आपण ते पाहूया. तर आकृतीमध्ये ज्या पद्धतीने दाखवलेलं आहे त्या पद्धतीनं फिरत्या यंत्रणेस, हा जो स्पिंडल आहे ही फिरती यंत्रणा, ह्या फिरत्या यंत्रणेस मी खालच्या बाजूला एक चकती बसवलेली आहे आणि या चकत्या या घट्ट तेलामध्ये बुडवून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे ज्यावेळेस या चकत्या त्या ठिकाणी फिरायला लागत असतात त्यावेळेस त्या घट्ट तेलामुळे त्या चकत्या फिरण्यासाठी विरोध होत असतो
आणि चकत्या फिरण्यासाठी विरोध होतो, म्हणजेच त्या ठिकाणी माझा स्पिंडल सुद्धा फिरायला मला विरोध होत असतो. तर अशा पद्धतीनं आपण कमीत कमी वेळेमध्ये त्या ठिकाणी आपला पॉइंटर हा योग्य त्या किमतीला आपण या फ्लूइड डॅम्पिंग मेथडच्या सहाय्यानं त्या ठिकाणी करून घेऊ शकत असतो. परंतु ह्या मीटरची जी रचना आहे ती अतिशय या ठिकाणी अवघड आहे, कारण यामध्ये डॅम्पिंग ऑइल वगैरे घ्यावं लागतं आणि हे जे मीटर आहे हे काही विशिष्ट अवस्थेतच अशा ठेवावे लागतात, म्हणून आपण ही पद्धत वापरली जात नाही. तर अशा या 3 पद्धतीच्या सहाय्यानं आपण डॅम्पिंग साधतो. पहिली पद्धत होती आपली एअर डॅम्पिंग, दुसरी आहे एडी करंट डॅम्पिंग आणि तिसरी ही आपली फ्लूइड डॅम्पिंग. अशा 3 पद्धतीच्या सहाय्यानं आपण डॅम्पिंग साधतो आणि आपला पॉइंटर हा कमीत कमी वेळेमध्ये स्थिरावला जात असतो. धन्यवाद मित्रांनो. आपणा सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.